फोर लेग in a rotary intersection are designated as four leg in a rotary intersection are designated as 1 2 3 4 अशा पद्धतीने नावं दिलेली आहेत आपण त्यांना. कधी कधी नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट अशी नावं दिलेली असतात. 1 2 3 4 नावं दिली समजा मी. हां, द ट्रॅफिक व्हॅल्यूम याला VIJ म्हणतोय आपण. ट्रॅफिक व्हॅल्यूम इन टर्म ऑफ PCU. तुम्हाला ट्रॅफिक व्हॉल्यूम PCU मध्ये दिलेला आहे. हां, PCU पर हवरमध्ये दिले तुम्हाला. आर गिवन ॲज फॉलो राईट. तर तुम्हाला म्हटलं आहे कम्प्यूट द प्रोपोर्शन. तुम्हाला काय काढायला लावलं आहे? कम्प्यूट द प्रोपोर्शन ऑफ व्हिविंग ट्रॅफिक टू द टोटल ट्रॅफिक. लक्षात आलं का? तुम्हाला काय काढायला लावलं आहे? तुम्हाला पी काढायला लावलं आहे, राईट का? प्रोपोर्शन काढायचं तुम्हाला, प्रोपोर्शन पी काढायचं, राईट. तो कम्प्यूट द प्रोपोर्शन ऑफ द व्हिविंग ट्रॅफिक प्रोपोर्शन ऑफ व्हिविंग ट्रॅफिक टू द टोटल ट्रॅफिक इन व्हिविंग सेक्शन बिटवीन टू अँड थ्री लेग. सो 2 आणि 3 लेगमधलं तुम्हाला काय काढायचं आहे? तुम्हाला हे काढायचं. आणि डाटा काय दिला आहे? तो डाटा बघा, व्यवस्थित डाटा लिहून घ्या. सो डाटा काय दिला आहे? V12 याची कॅपॅसिटी दिली PCU मध्ये. V12 ची 150, V13 450, V14 412, राईट. अलीकडे लगेच V21 310, V23 200, हां, V24 1090, 1090, राईट. 1090. पुन्हा इकडे V31 1520, V32 570, V34 240. क्लिअर? हे पण झालं. नाव इकडे V41 30, V42 1080, V43 600. झालेत. या सगळ्या व्हॅल्यू 4 लेगच्या सगळ्या ट्रॅफिकच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कशा पद्धतीने दिल्या आहेत? एवढा सगळा डाटा दिलेला आहे. आपल्याला सोल्युशन काढायला लावलं आहे, पी काढायला लावलं आहे. फक्त पी काढा. प्रोपोर्शन काय काढा? प्रोपोर्शन ऑफ व्हिविंग सेक्शन काढा. प्रोपोर्शन ऑफ व्हिविंग सेक्शन पण कोणत्या लेगचा म्हणला आहे? 2 आणि 3चा. 2 आणि 3चा म्हणजे काय बरं? लक्ष द्या. 4 म्हटले ना. ही आहे आपली रोटरी. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर. क्लिअर? इथं असेल आपलं ते अशा पद्धतीने असेल बटन. इथं अशा पद्धतीने असेल. एवढी बात तर क्लिअर झाली. आता बघा रे, आता बघा एक तर तुम्हाला काय दिलं आहे बरं का? तुम्हाला काय दिलं आहे? लक्ष घ्या. चला, तो तुम्ही जर बघायला गेलं तर काय असेल? इथं गंमत बघू काय कम्प्युटर. आता मला लक्षामध्ये काय येते की सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला पी काढायला लागले 2 ते 3. म्हणजे काय? तुम्हाला 2 ते 3 रस्त्याकडे जी कहाणी घडते ना, ही वाली, इकडेच अभ्यास करायचा, दुसरं कुठेच काढायचं नाही. फक्त 2 आणि 3 मधला प्रोपोर्शनिंग काढायचं आहे की टोटल जी ट्रॅफिक जात असेल ना इथून या सेक्शनमधून, कोणतीवाली सेक्शन हवाला, जो 2 आणि 3 मधला जो व्हिविंग सेक्शन आहे ना, याच्यामधून टोटल जी ट्रॅफिक जाते ना, त्याच्यापैकी व्हिविंग सेक्शनची ट्रॅफिक किती आहे या दोघांचा रेशो काढायचा. क्लिअर आहे का? क्वेश्चन काय म्हटलं तर 2 आणि 3 याचा जो व्हिविंग सेक्शन आहे, त्या 2 आणि 3 मधला जो व्हिविंग सेक्शन आहे त्याच्यामध्ये टोटल ट्रॅफिक काहीतरी असेल की नाही? टोटल ट्रॅफिक त्याच्यामध्ये काहीतरी असेल. त्या टोटल ट्रॅफिकपेक्षा ट्रॅफिकपैकी किती ट्रॅफिक जी आहे ती काय आपली, किती ट्रॅफिक जी काही आहे आपली काय आहे ती म्हणजे व्हिविंग ट्रॅफिक आहे. असं तुम्हाला विचारलेलं फक्त 2 आणि 3 मध्ये. एकदम सोपा क्वेश्चन. मग काय करणार तुम्ही? लक्षात घ्या. मला सांगा तुम्ही आता, मला एक बात सांगा. ए काय असतो? ए, आता ए काढा. ए काय असतो रे? 2 आणि 3 म्हणले ना. ए काय असतो? ए असतो कोपऱ्याहून निघून जा. कुठून निघून जा? कोपऱ्यामधून इथून निघून जा. कलर बदलवतो. इकडून निघून जा. हा बघा, हा ए असतो आपला. कोपऱ्यामधून निघतोय. कुठे निघून जातोय? 2 मधून डायरेक्ट 3 मध्ये घुसतोय. म्हणजे तुम्हाला ए काय असेल? ए इज इक्वल टू V23. चला काढा. ए इज इक्वल टू V23 किती? बरोबर कळालं का?
2 आणि 3 म्हटलं होतं ना, आणि ए काय असतो कोपऱ्या कोपऱ्याहून निघून जायचं बाबा 2 ते 3. मग व्ही 2 3 काय टेबलमध्ये 200 व्हॅल्यू दिली बघा, 200 आला गड्या. ए आला, ए आला. आता कोणीच बोलणार नाही, कोणीच बोलणार नाही, कोणीच बोलणार नाही. फक्त नेहा किंवा सागर तर लेट आला, नेहा किंवा भाग्यश्वरी दोघांपैकी मला सांगा. ठीक आहे, दोघांपैकी या दोघा पोरींनी सांगायचं मला डीची व्हॅल्यू काय असेल. डी काय असेल बरं का, लक्षात घ्या. कुठे चाललाय तुम्ही याची बात करतोय ना मी. तो गाड्या कुठून येतील, डी म्हणजे काय, कोपऱ्या कोपऱ्याहून निघून असा असा इथून ना इकडचा इथून कोपरा. हां, तुम्हाला काय लक्षामध्ये येईल यार की ही गाडी नक्कीच जिथं तुम्ही व्ह्यूइंग सेक्शन बघतायत ना, इथं ऑब्झर्वेशन ना, तुम्ही इथं ऑब्झर्वेशन करतायत ना, तुम्हाला काय लक्षामध्ये येते, तुम्ही काय विचार करणार की यार हे कोपऱ्या कोपऱ्याची गाडी कुठून आली असेल. एकतर ती आली असेल कुठून, 1 नंबरचा रस्ता आहे ना, एकतर ती आली असेल 1 नंबरच्या रस्त्यामधून, किंवा ती एकतर ती आली असेल कुठून, सॉरी 1 नंबरच्या रस्त्यामधून ती आली असेल. हे तुम्हाला कन्फर्म आहे का. तुम्हाला जेव्हा तुम्ही इथं 2 आणि 3 मध्ये उभे आहेत ना, तर तुम्ही काय विचार करतायत की यार जी काही ही वाली गाडी आहे कोपऱ्या कोपऱ्याली कुठून येते, ही येत असते आपल्या इकडून येते, आणि अशा पद्धतीने जाऊन ती इकडे जाऊन भेटती कुठं तर 4ला. म्हणजे 1 मधून येते 4ला जाऊन भेटती, अशा पद्धतीने माहिती आहे ना आपल्याला. तर मला V23च्या केसमध्ये तुम्हाला काय पाहिजे आता सांगा बरं का. मग डी काय येईल, डीची व्हॅल्यू काय येईल, तर डी V14 येईल. क्लिअर आहे का. तुम्ही 2 आणि 3 जर काढत असणार ना, तर त्याच्या मागचा रस्ता कोणता आहे, 1 वाला. तर 1 मध्ये जाऊन जो आहे ना 4ला भेटणारा जो असतो आपला डी असतो, कोपऱ्या कोपऱ्याहून निघून जातो. क्लिअर आहे का. हे सांगितलेलं ना मी, हे कळालं का. कमेंट करा पटकन. मग किती येईल ते, हे किती असेल 412 आहे का, बरोबर बघूया. 412 PSU पर हवर. तो 412 PSU पर हवरमध्ये व्हॅल्यू आपण काढतो. ए झाला, डी झाला. आता ए आणि डीची बात तर सोपी गड्या. ए आणि डीची सोपी कशी सांगून देतो बघा. 2 आणि 3 मधलं म्हणजे ना, म्हणले ना, तर सरळ 2 आणि 3 काय असेल आपलं, सरळ 2 आणि 3 काय असेल आपलं, हा झाला ए. आणि डी काय असेल, डी म्हणजे V4 डायरेक्ट तोंडी लक्षात काढायचं. V4 कल्ला झालं. सो 2 आणि 3 झालं ना, उरलं काय आहे, 1 आणि 4 उरलं आहे. सो 1 आणि 4 काय असेल आपलं उत्तर असेल, काय असेल उत्तर म्हणजे डी असेल. 1 आणि 4 तो 2 आणि 3 काय झाला, ए झाला. कोपऱ्या कोपऱ्या निघणार का असेल, V14. 2 आणि 3 घेतले गेलेत, 1 आणि 4 बाकी होते, 1 आणि 4 डी झाला. आता मला काय काढायचं आहे, मला काढायचं आहे सी काय असतो रे, सी काय असतो बघा. व्ह्यूइंग सेक्शन कोणता आपला तो लक्षामध्ये ठेवायचा. तर 2, हां, तर सी काय असतो बरं का. सी म्हणजे बाहेर निघणारा, कुठून आपल्या व्ह्यूइंग सेक्शनमधून असा येतो आणि असा बाहेर निघून जातो. 3 मधून बाहेर निघत असेल तर बघा, 3 मधून बाहेर निघत असेल. आणि बी काय असतो, बी 2 मधून येतो आणि एंट्री करतो, आणि कुठे जाईल बरं का, एक तर 4 मध्ये जाईल, एक तर तो 1 मध्ये जाईल. क्लिअर आहे का. आणि आपला हा काय असतो बरं का, पेन बदलून सांगतो. हां बघा, सी काय असतो, सी एकतर 1 मधून आला असेल आणि 3 मध्ये घुसत असेल, किंवा 4 मधून आला असेल, किंवा आणि 1 मध्ये कशामध्ये घुसतोय तो, 3 मध्ये घुसतोय. 4 मधून येईल, 3 मध्ये घुसेल, आणि हा काय असेल बरं का, 1 मधून येईल, अशा पद्धतीने दिसायला भेटेल. मला तुम्ही आता काय सांगा, सी वाला सांगा. सी इज इक्वल टू काय असेल, 1 मधून 3 मध्ये. सो V13 राईट ना, 1 मधून 3 मध्ये, प्लस अजून दुसरं काय असू शकतं, 4 मधून 3 मध्ये, V43. क्लिअर होतं काय, कुठून कुठपर्यंत आहे तुम्ही. 4 मधून 3 मध्ये सांगा बरं व्हॅल्यू किती येते दोघांची बेरीज करून. V13 आणि V13 आणि V43 किती आहे, या दोघांची बेरीज किती आहे, 450 प्लस 600 इज इक्वल टू 1050. लिहून घ्या 1050. व्हॅल्यू आली सीची. आता उरला आहे फक्त एकच, तो म्हणजे काय, तो म्हणजे बी. तो काय उरला आपला, बी. तर बी काय असतो बरं रे, बी म्हणजे काय, 2 मधून घुसतोय आणि 2 मधून जाईल कुठं, बी 4 मध्ये जाईल, किंवा 2 मधून 1 3 मध्ये जाईल. आलं लक्षामध्ये, तो असतो आपला काय, बी असतो. मग बी काय करणार तुम्ही, V24 प्लस V21. सांगा बरं किती व्हॅल्यू येईल रे, 1090 प्लस 310 इज इक्वल टू व्हॅल्यू किती येते, 1400 PSU पर हवर. हे अशा पद्धतीने ABCDच्या व्हॅल्यू तुम्हाला काढता यायला पाहिजे. बोला, ABCDच्या व्हॅल्यू तुम्हाला काढता येतील का. आता मी हे दोनच लेख घेतले, 2 आणि 3. तर तुम्हाला मी असं बोललो 1 आणि 3 साठी काढा, तर 1 आणि 3 साठी तुम्हाला मी विचारतो. आता 1 आणि 3 साठी कसं येईल ते विचारतो तुम्हाला मी. पहिले हे उदाहरण आपण सॉल्व्ह करून घेऊ. ABCDच्या व्हॅल्यू आल्या. आता मी कसं करतो, पी, चला पीचा फॉर्म्युला काय, फक्त तुम्हाला पीच काढायला लावले ना. सो P फॉर 2 3 कशासाठी काढायचं, फक्त 2 3 साठी काढायला लावले तुम्हाला. लेख काय म्हणले, फक्त 2 3 साठी काढा. सो P फॉर 2 3 इज इक्वल टू व्हॉट, P फॉर 2 3 इज इक्वल टू व्हॉट, B प्लस C डिवाइड बाय
ए प्लस बी प्लस सी प्लस डी. चला सांगा बरं का उत्तर किती येईल. उत्तर सांगा मला किती येईल. आणि पीची व्हॅल्यू कुठून तर कुठपर्यंत असते लक्षात घ्या. पीची व्हॅल्यू जी आहे ना ती पीची व्हॅल्यू रेंजमध्ये असते 0.4 ते 1च्या दरम्यान असते. हे पण नोट म्हणून कुठेतरी लिहून टाका की पीची व्हॅल्यू 0.4 आणि 1च्या दरम्यानच असायला पाहिजे. सांगा बरं आता व्हॅल्यू काय काढली तुम्ही P23. सागर कुलदीप सांगा रे पीची व्हॅल्यू किती आली. बीची व्हॅल्यू होती 1400, सीची व्हॅल्यू होती 1050 डिवाइड बाय या सगळ्यांची बेरीज करून किती उत्तर येते मला सांगा. उत्तर 0.8 राईट. सो 0.8 तुमचं उत्तर आहे. 0.8 जे 0.4 आणि 1च्या मध्ये असायला पाहिजे उत्तर राईट. तर आता इथं बात झाली याची. आता तुम्हाला मी जे ना त्यांनी दिलेलं नाही आहे पण मी तुम्हाला काढायला लावतो. तुम्ही आता लेख पी काढायचा. पी फॉर काढायचा 1 आणि 2. सोपा काय तो 1 आणि 2. तर तुम्हाला आता काय काढायचं आहे P1 आणि 2 काढायचं आहे. तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यू आहेत. मला तुम्ही कॅल्क्युलेशन वाटल्यास तुम्ही कॅल्क्युलेशन नंतर प्रॅक्टिस करा. 1 आणि 2 काढा. बघा कसं काढणार तुम्ही. 1 आणि 2 काढा, 2 आणि 3 काढा, 3 आणि 4 काढा, 4 आणि 1 काढा. अशा 4 गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत. तर तुम्हाला पीच्या 4 व्हॅल्यू काढायच्या असतात. कशा P12 P23 P34 P41 4 व्हॅल्यू काढायच्या. आणि या चारींपैकी जी व्हॅल्यू मोठी असेल ती व्हॅल्यू मी कॅपॅसिटीसाठी काढतो. या चारींपैकी जो पी आहे ना हा पी या चारींपैकी जी व्हॅल्यू आपली काय असते मोठी असते ती व्हॅल्यूला मी घेत असतो. मोठी व्हॅल्यू घेतली ना हा प्रोपोर्शन ना. सो सगळ्यांपैकी म्हणजे लक्षात घ्या सगळ्या ट्रॅफिकपैकी व्हॅल्यू कमी म्हणजे ती व्हॅल्यू ट्रॅफिक व्हॅल्यू कमी आहे ते सांगतो तुम्हाला समजून पुढे जाऊन. हां फक्त मी आता काय बोललो की P12 काढायचा, P23 काढायचा, P34 काढायचा, P41 काढायचा. या सगळ्यांच्या व्हॅल्यू काढायच्या आणि त्याच्यापैकी मोठी व्हॅल्यू घ्यायची. आता मोठी व्हॅल्यू काय घ्यायची मी सांगतो तुम्हाला का घ्यायची सांगतो पुढे. पहिले आता तुम्ही 1-2 काढून दाखवा मला. 1-2 मध्ये एची व्हॅल्यू काय असेल रे. 1-2 जायचं तुम्हाला. चल नेहा सांग. नेहा तुझ्यासाठी ए. 4 जण आहेत ना प्रत्येकासाठी ए. आता ज्या करून घ्या. नेहा तुझ्यासाठी ए. हां नंतर सागर तुझ्यासाठी डी. हां भाग्यज्योत तुझ्यासाठी सी आणि कुलदीप तुझ्यासाठी बी. तुम्ही मला प्रत्येकाने सांगा. फक्त मला V1 V2 असं सांगा. चला ए. नेहा ए काय असेल. 1 कडून तुला 2 कडे जायचं असेल. काय असेल काय व्हॅल्यू नको सांगू मला. मला व्हीच्या भाषेमध्ये सांग. व्हॅल्यूमच्या भाषेमध्ये सांग. म्हणजे व्हीच्या टर्ममध्ये काय असेल. V12 आणि याची व्हॅल्यू जर तुझ्या टेबलमध्ये असेल ती व्हॅल्यू तू घेऊन घेशील. म्हणजे एचं काम झालं. चल सागर आता डीचं काम सांग. डी काय असतं. जर तुम्ही 1 काढतायत तर डी काय असेल. बरं ठीक आहे राहू दे आपण उद्या बघू ते आपण. ठीक आहे आता उद्या बघू. तो डी काय असतो. डी म्हणजे काय. डी हा ए असा गेलेला आहे इकडं राईट. डी म्हणजे कोपऱ्या होऊन जातो. पण माहिती ना तुम्हाला 1-2 घेतला गेला आहे. डी काय असतो. डी म्हणजे उरलेला कोणता उरलेला आहे. सो उरलेला आहे 3 आणि उरलेला 3 आणि 4 वाला उरलेला आहे. तो 3 आणि 4 वाला जर का उरलेला असेल तर तुम्ही काय करणार आता 3 कडून 4 कडे जा. तो कुठून येतो बरं का. मला जायचं आहे 1 आणि 2 कडं राईट. तो मी काय म्हणतो अशा पद्धतीने मी इकडे कुठेतरी जातो. तो 4 कडून 3 कडे जातो. सो V43 डी काय असेल आपला V43. क्लिअर झाला का. डी V43 असतो ते. आता कोणाचा नंबर होता रे. हां बी वाला सांग कुलदीप. बी काय असेल. बी काय असतो. बी म्हणजे एकामधून घुसायचं 3 मध्ये निघायचं किंवा एकामधून घुसायचं आणि 4 मध्ये निघायचं. सो देअरफॉर बी काय असेल V13 प्लस V14. क्लिअर झालं काय. चला सी कसा असतो. पेन बदलू द्या रे बाबा. सी कसा असतो रे. सी म्हणजे काय आपला हावाला सेक्शन आहे ना. सी म्हणजे काय इकडून येऊन असा बाहेर निघून जात असेल. हा जाय सी. मग येत कुठून असेल. एकतर तो 4 मधून येत असेल किंवा एक तो 3 मधून येत असेल मग इकडून बाहेर जात असेल. असंच पॉसिबल आहे की नाही. मग देअरफॉर सी इज इक्वल टू V42 प्लस V32. क्लिअर झालं का. अशा पद्धतीने तुम्हाला हे काढायचं असणार. तुम्हाला जेवढं समजेल तेवढं राहू द्या. उद्या मी अजून गणित घेईल. उद्या अजून समजून सांगेल तुम्हाला. मला तर काही दिसायला भेटत नाही. तुम्हाला काही कळालं आहे बुवा. कोणी उत्तर काही दिलं नाही. ए आणि डी सोडून बी आणि सीसाठी. ठीक आहे. तर उद्या आपण बाकीचं उरलेलं बघून घेऊ. इथं थांबून घेतो. उद्या रिव्हिजन वगैरे घेऊ.